आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? डायबिटीसचं नाहीये का ते? नाही, हे तर हायपर टेन्शनवरचं औषध आहे. हायपर टेन्शन? पण समरला एवढं कसलं टेन्शन आहे? सगळेजण टेन्शनसाठी नाही घेत. हे एक प्रकारचं ड्रग आहे. काही लोक त्याचा नशा करण्यासाठी उपयोग करतात. काय? अच्छा, म्हणून समोर मध्ये चिडचिड करायचा. हे बघ ना, ही अशी औषधं घेणाऱ्यांचा त्यांच्या ब्रेनवर कंट्रोल नसतो. बापरे. आणि या सिम कार्डचं काय? काहीतरी मोठी गडबड आहे. काय झालं? पण फोन कशासाठी हवं होतं? ते एक्झिबिशनचं ऍप इन्स्टॉल करायचं आहे. अच्छा, वेगळं ऍप आहे का त्यांचं? हां, सो बेसिकली काय आहे ना, तुम्ही दोघंच जाणार आहे ना, त्यामुळे तुमच्या दोघांच्याच फोनमध्ये इन्स्टॉल केलेलं बरं. आणि त्याची इन्स्टॉल करायची पूर्ण प्रोसिजर मला माहिती आहे. सो आणि चुकून तुमच्याकडनं रॉंग फिलअप झालं तर प्रॉब्लेम नको. सो मीच करतो. ऍप डाउनलोड करणार होतस? हा, ते करतो ना वेळ मिळाला की. हॅलो, हा मामा इकडे वळा. समर, हा रॉंग टर्न आहे. हा एअरपोर्टचा रस्ता नाहीये. मला कळतंय ना, मला कळतंय ना. हा, मला कळतंय. तू आता शांत बस. माझ्यावर विश्वास आहे ना? हा, आता एकदम शांत बसायचा. हा. रुद्र, मी आता यातलं एक सिम कार्ड चालू केलं होतं. काय झालं? कळलं कोणाचा नंबर आहे? नाही, पण त्यावर काही मेसेजेस आलेत. मुलगी कधी पाठवताय, कुठली नवीन मुलगी हाती लागली का, या अर्थाचे. काय? हो, हे बघ भाई, काहीतरी मेजर गडबड आहे. गडबड तर आहे पुष्पा. हे बघ, समरचं नाव सर्च केलं ना की सगळी इन्फॉर्मेशन बरोबर येते. पण फोटो, हे काय? चेहरा एक पण नावं अनेक. गौरीजी खूप मोठ्या अडचणीत आहेत. आपल्याला काहीतरी करायला हवं. समर, पुष्पा चल, मी निघतो. तू त्यांचं लोकेशन ट्रेस कर. हो. आणि रोहित आणि गौरीजींचा फोन स्विच ऑफ लागतोय. तू समरला ट्रेस कर. हो. हा, आणि मला लोकेशन पाठव. पाठवतो. हा, सांभाळून जा. हो. ओ शिट, या पुष्पाचा फोन. हा येडपट कशाने फोन करतोय? हा पुष्पा, बोला. हा, पोहोचलात का एअरपोर्टला? नाही नाही नाही, अजून पोचायचं. हा, मग नका पोचू. म्हणजे नाही म्हणजे आहेस तिथेच थांब. रुद्रचा जरा काम आहे तुझ्याकडे. माझ्याकडे काय काम होतं? आणि उशीर पण खूप झालाय. अरे भाई, खूप महत्वाचं काम आहे. प्लीज, जिकडे असेल तिकडेच थांब ना. नाही नाही, असं कसं मध्ये थांबणार? रुद्रला सांगा आम्ही आल्यावर बोलू. ओके? अरे भाई, खूप अर्जंट आहे. तू गाडी थांबव प्लीज. हॅलो.
हॅलो, थांबवतोय ना गाडी. हॅलो. रोहित सर, आपण कुठे चाललोय मला काहीच कळत नाही. मला खरंच खूप भीती वाटते. हे काय करतायत? हा पुष्पा बोल. काय झालं? काय बोलला तो? कुठे पोचले? अरे भाई, त्याने फोन कट केलाय आणि मी कॉल बॅक करतो तो लागतही नाहीये. काय? हो, आणि मी लोकेशन ट्रेस करत होतो. ते एअरपोर्ट रोडला कन्फर्म नाहीयेत. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. हो यार, मी तुला लोकेशन शेअर केलंय, एकदा चेक कर ना. मिळालं? हा, मिळालं. भाई, मला खूप डेंजर वाईब्स येत आहेत. गौरीजी सुखरूप असतील ना? पुष्पा, त्याला आपला डाऊट आला असणार. मला लवकरात लवकर गौरीजींपर्यंत पोहोचायला पाहिजे. चल. ठीक आहे. समर, नक्की कुठे जातो आपण? एक्सपोला. पण मग एअरपोर्टला का नाही गेलो? आणि तुला आता फोन आला होता ना गाडी थांबवायला म्हणून. प्लीज गाडी थांबव. आम्हाला रुद्रेशी बोलायचं. गाडी नाही थांबणार. समर, गाडी थांबव प्लीज. समर सर, प्लीज माझं ऐका ना. ए गप्पे, मला सांगितलं ना एकदा, गाडी नाही थांबणार. एक्सपोला जायचंय, उशीर होतोय. आणि आता हे सगळं मी ठरवणार. त्यामुळे तुम्ही तुमचे तोंड बंद ठेवा. समर, असं नको करू प्लीज. गाडी थांबव. अरे कशी थांबू गाडी? तिकडे प्रोडक्ट दाखवलंय आपण, त्यांना सगळ्यांना आवडलंय. मग ते डिलिव्हरी केली पाहिजे. आणि वेळ डिलिव्हरी केली नाही ना तर पैसे कसे मिळणार? पैसे पाहिजे ना, मन पडा ना आता जरा. हे बघा, आम्हाला नाही जायचं एक्सपोला. आम्हाला नाही जायचं एक्सपोला. लग्नाला आलंय माझ्या. पर्याय नाही आता तुमच्या दोघांकडे. एक्सपोला जावंच लागणार. अरे पण कसं जाणार? रस्ता नाहीये, फ्लाईट मिस होईल आपली. समर, तू ऐक ना माझं. अरे माझे रस्ते मीच ठरवतो, कळलं का? कसं जायचं, कुठे जायचं, फ्लाईटनी जायचं, रोडनी जायचं, कधी जायचं, कोणाला घेऊन जायचं, कोणाला विकायचं, हे मीच ठरवतो. रुद्र, हा कुठून आला? मामा, उडवा त्याला. समर. हो साहेब, जीव जाईल का त्यांचा? मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? जेवढं सांगितलंय ना तेवढंच करा. आणि जितके पैसे पाहिजे ना तितके सांगा, सगळे मिळतील. उडवा त्याला. समर, काय करतोयस तू? प्लीज ऐक माझं. प्लीज गाडी थांबव.
तोंड उघडला ना इथंच काढ ना. अरे रुद्र, काय झालं एवढं घाईत आलास? काही राहिलंय का? तुला काय वाटलं समर? सॉरी, श्रीकांत, जॉनी, लबाड, लंपट, नीच, खोटारडा, नक्की कुठल्या नावाने हाक मारायची तुला? काय बोलतोयस तू? अच्छा, आठवत नाहीये? प्रतीक सिसोदिया, जॉनी परेरा, टिया सैफ, आता तरी आठवलं ना? की अजून नाही आठवत आहे? अच्छा, म्हणजे तुला कळलंय तर. रुद्र, काय करणार तो गौरीजी सोबत? करायला जात होतो. बिझनेस. कसला बिझनेस? तुला काय करायचंय? सोड मला. ऐक माझा रुद्र, सोड. मला जायचंय. क्लायंट माझी वाट बघतोय. प्रोडक्ट घेऊन जायचंय मला. कोण क्लायंट? कसलं प्रोडक्ट? रुद्र, तू विचारतोयस का? भाऊ आहेस तू माझा. अरे कसला भाऊ? मी विचारतोय त्याचं उत्तर दे. काय करणार होतास गौरीजी सोबत? विकणार होतो तिला. या मेडला परदेशात घेऊन विकला ना की त्या बदल्यात भरपूर पैसे मिळतात मला. आता शिस्तीत माझ्या वाटेतून बाजूला हो. सरक. भाऊ म्हणून तो स्वतःला का नीच अशील वाटलं नव्हतं. जी गंमत कशी झाली गौरीची बाबत असा विचार करायची. गौरीजी बरोबर हे वागण्याची हिंमत कशी झाली तुझी? तुला असं नाही सोडणार रे. हिंमत कशी झाली? काय करतोय आप? नाही सोडणार याला. रुद्र सोड त्याला. रुद्र त्याला सोड. नाही सोडणार त्याला. नाही सोडणार मी. अरे काय झालं मला सांगशील? माझं ऐकणार आहेस का नाही तो? नाही. एक्सपोच्या नावाखाली गौरीजींसोबत ही मला बोलायला पण लाज वाटते. उठ 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 उठ. सांगे ना, सांग ह्यांना काय करणार होतात गौरीजींसोबत? सांग. समर, समर, काय सांगतोय रुद्र? काय करणार होतास तू? काय करणार होतास तू? सांग नाहीतर. मी सौदा केला होता गौरीचा. तिला परदेशात विकून टाकणार होतो.
आणि माझं हे काम व्हावं म्हणून त्यासाठी मी एक्सपोच अरे पण का कारण पैसे पाहिजे होते मला, पैसे पाहिजे होते. त्या आधीच्या मुली आहे ना, मी विकल्या होत्या आणि त्या पळून गेल्या यार. आता ते पळून गेल्यावर म्हटल्यावर ती सगळी लोक मला शोधतायत ना, मग मी इथे येऊन लपलो. लपून बसतो ना यार थोडा वेळ. मी तुला पैसे हवे होते म्हणून तू गौरीजी सोबत तुझं तर असं नाही सोडणार. रुद्र थांब. अरे सोड त्याला. जीव घेशील तू त्याचा. उगाच तुझ्या हातून भलतं सलतं काही घडायला नकोय. त्याच्या चुकीची शिक्षा पोलीसच देतील त्याला. साहेब घेऊन जायला. घेऊन जा. नाही, नको नको नको. मी नाही याला फ्रेंड करणार. फ्रेंड कधीच कोणाला फसवत नाही. आपल्या फ्रेंडला तर नाहीच नाही. त्यापेक्षा पार्टनरच माझा फ्रेंड आहे. नाही ऐका ना अहो एक मिनिट ऐका. मी मध्ये पडले तर मलाही अटक करते. समरचं काय, त्याला नाही अक्कल. सोडू दे त्याला जेलमध्ये. आत्या 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 मला वाचव आत्या. प्लीज प्लीज मला वाचव आत्या. तुम्ही वाचवणार तर कोण वाचवणार? आत्या आत्या मी तुझे हात जोडतो का? मला वाचव. तू नाही वाचवणार तर कोण वाचवणार मला यार? आणि तसं मी एकटा नाहीये. लाज नाही वाटत तुला? ही असली कामं करतोस तू? अरे मलाच लाज वाटते तुला भाचा म्हणायची. हा? हे असले घाणेरडे काम करायची हिंमत कशी झाली तुझी? शी मौनी समर. आणि ह्या असल्या कामासाठी तू माझ्याकडे पैसे मागत होतास? कशासाठी? किंवा खालच्या थराला जाशील असं मला वाटलं नव्हतं. साहेब घेऊन जा याला. डोळ्यासमोरही नकोय हा माझ्या. काय करतेस? अरे मी तुला सांगितलं ना. साहेब ऐका ना माझं. मी काय म्हणतोय, एक मिनिट ऐका माझं. मी काय म्हणतोय तिनं माहिती आहे. ऐक ना आता 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 मी तुला सांगतोय. आता मी तुला सांग. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आई माझं चुकलं. आई मीच तुला जायला सांगितलं. माझ्या चांगल्यासाठीच सांगितलंस ना बाळा? नाही आई, मी तुझा जीव धोक्यात घातला. पार्टनरच नसतात तर आता मी तुला कधीच कुठेच जायला देणार नाही. रडू नकोस बरं. तू समन मला फ्रेंड म्हणाला होता, पण तू असं का वागला?
माणसाच्या चांगुलपणाच्या मुखवट्यामागे त्याने लपवलेला खरा चेहरा कळत नाही बिट्टी आपल्याला. तू त्रास नको बरं करून घेऊ, मी आहे ना इथे. गौरीजी मला माफ करा. रुद्र सर, या सगळ्याबद्दल मला थोडीशी जरी कल्पना असती तर मी हे काही होऊच दिलं नसतं. खरंच मला माफ करा. पार्टनर तू सॉरी नको माणूस, तुझ्यासाठी तर थँक्यू. तुझ्यामुळे आई वाचली. आता मी कोणालाच फ्रेंड नाही करणार. तूच आमचा खरा पार्टनर आहेस आणि फ्रेंड.